कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ हालसवडे इथं प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी गावातील सर्व प्रमुख मार्गावरून फेरी काढत मतदारांशी संवाद साधला आणि आपल्याला मोठं मताधिक्य देऊन सेवा करण्याची संधी देण्याचं आवाहन ग्रामस्थांना केलं. या प्रचार फेरीत सरपंच वनिता साळुंखे, उपसरपंच मोहन खोचगे, अरुण खोचगे, प्रज्ञा कांबळे, भीमाबाई कांबळे, उज्ज्वला दंडगे, आर्यन सुतार, नंदू खोचगे, विशाल पाटील, इंद्रजित पाटील, किरण पाटील, सदाशिव पाटील, राजू पाटील, राजेश पाटील, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, रमेश मोहिते, बाबूराव पाटील, महेश कांबळे, वैभव पाटील, महेश स्वामी, तानाजी पाटील, कोंडीराम चौगले, शेखर पाटील, उमेश पाटील, बाळासाहेब पाटील, महादेव पाटील यांच्यासह तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सायंकाळी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगवडेवाडीत प्रचार फेरी काढत मतदारांशी संवाद साधला. हातात काँग्रेसचे ध्वज, गळ्यात तिरंगी स्कार्फ आणि डोक्यावर तिरंगी टोप्या घालून हजारो ग्रामस्थ या प्रचार फेरीत सहभागी झाले होते. या प्रचार फेरीत सरपंच सुदर्शन खोत, उपसरपंच अनिकेत जाधव, पोपट सिद्ध नुर्ले, माजी ग्रामपंचायत सदस्य शीतल खोत, माजी उपसरपंच शीतल खोत, अप्पासाहेब माने, कुमार खुडे, बाळासाहेब खोचगे, महादेव खोचगे, अनिल चव्हाण, बापू कांबळे, बाळकृष्ण पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.